नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन. त्यासाठी आपण कॅप्सिकम घेतलेले आहेत, ते चिरून घेतलेत बारीक. कोबी, एक पूर्ण कोबी तो चिरून घेतला आहे बारीक. आणि कांदा तो पण चिरून घेतलेला आहे. आपण आता आपल्या आवडीच्या भाज्या सगळ्या टाकू शकतो. याच्यात आपण गाजर पण टाकू शकतो. आणि आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण ज्या ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. 10-15 मिनटं असंच ठेवणार आहोत. याला जे पाणी सुटेल ते आपण पिळून घ्यायचं आहे. आपण जे मीठ टाकून घेतलं होतं याला आता पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आपण सगळ्या भाज्यांचं असं पिळून घेणार आहे. असं हे सगळं पाणी पिळून घेणार आहे. आणि हे मैदा आणि डाळीचं पीठ आहे. याच्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या एकत्र करून मिक्स करून घेणार आहे. सगळ्या भाज्या पिळून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि हळद टाकून घेणार आहे. ज्यांच्या चवीप्रमाणे टाकायचं असलं तर टाका, नाही तर ज्यांना तिखट नाही लागत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. आणि हे सगळं एकत्र मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहेत. तर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण त्यात आता हे सोडणार आहोत आणि तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मंचुरियन बॉल सगळे तळून घ्यायचे आहेत. असं अशा प्रकारे तळून घ्यायचे. मंचुरियनची भाजी करण्यासाठी आपण आधी तेल टाकून घेतलं आहे. थोडे जिरे टाकून घेणार आहे. आपण जे कांदा, कोबी, कॅप्सिकम चिरून घेतलं होतं ते थोडंसं ठेवलं होतं ते टाकून घेतलेलं आहे यामध्ये. चिमटभर हळद आणि तिखट टाकून घेतलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे टाकायचं, कारण आपण आधी मंचुरियनमध्ये मीठ टाकलेले आहे. त्यामुळे ते नंतर ॲडजस्ट करायचं आपल्याला लागेल तसं. जास्त मीठ टाकायचं नाही. ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण थोडंसं याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता आपण याच्यात तयार केलेले मंचुरियन बॉल टाकणार आहोत. आणि परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली सुक्की मंचुरियन भाजी तयार झाली आहे. ही आपण डब्याला पण देऊ शकतो. अशा प्रकारे आपली सुक्की मंचुरियन भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही तुम्हाला भाजी कशी वाटली आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.